MHT CET 2020 ऑनलाईन प्रश्नपत्रिकेतील पुढचा भाग क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 21 पासून पुढचा भाग आपण या भागात बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 21 क्वेश्चन नंबर 21. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 21 काय आहे. सो एज फार एज क्वेश्चन नंबर 21 इज कन्सर्न, काय तो प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक पोलरायझेशन, which of the following relation represent the electric polarization, खालीलपैकी कोणता इलेक्ट्रिक पोलरायझेशनचा रिलेशन आपल्याला देतो. तर ॲज फार एज इलेक्ट्रिक पोलरायझेशन इज कन्सर्न, इलेक्ट्रिक पोलरायझेशन P इज इक्वल टू सिग्मा P D. इलेक्ट्रिक पोलरायझेशन P इज इक्वल टू सिग्मा P, where sigma P is representing charge density of polarization charge. Charge density of polarization charge. Epsilon 0 will represent permittivity of what? Free space. तर आपल्याला इलेक्ट्रिक पोलरायझेशन साठी एक्झॅक्ट आपल्याला काय पाहिजे? रिलेशन पाहिजे. तर इलेक्ट्रिक पोलरायझेशन इज रिप्रेझेंटेड बाय रिलेशन P is equal to sigma into P. Electric polarization is nothing but what? Charge density of polarization charges. चार्ज डेन्सिटी ऑफ व्हॉट? पोलरायझेशन चार्जेस. तर पुढचा प्रश्न क्रमांक 22 बघा. एकच प्रश्न वारंवार कधी शब्दाच्या रूपामध्ये तर कधी ग्राफवरून मिळतो. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट ड्यू टू ए थिन इनफायनाइट शीट, हा किती इम्पॉर्टंट होत चाललाय ते बघा तुम्ही. 1920 म्हणजे 2020 मध्ये 3-4 प्रश्न त्या एकाच बीटवर विचारलं होतं. इथे विचारलेलं आहे, फॉर युनिफॉर्मली चार्ज plane sheet the variation of electric field E with distance correctly shown graphically in graph. आपल्याला करेक्ट रिलेशनशिप दाखवायचं कशामध्ये? इलेक्ट्रिक फील्ड विथ डिस्टन्स. दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉट? युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट. युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट. तर इथं ऑप्शन दिलेलं बघा. इथे 4 वेगवेगळे ग्राफ दिलेले आहे आणि 4 वेगवेगळ्या ग्राफमधून हा जो 2 नंबरचा ग्राफ आहे, बी ग्राफ जो आहे, व्हॉट यू कॅन से फ्रॉम दिस ग्राफ? फ्रॉम दिस ग्राफ यू कॅन से दॅट इलेक्ट्रिक फील्ड ई इज इंडिपेंडेंट ऑफ, याच्यावरून काय सांगते आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड ई इट इज इंडिपेंडेंट ऑफ डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम चार्ज प्लेन शीट. It is independent. Electric intensity is independent of distance of that point from the plane sheet. So graph B is correct and see here in option D that graph B is given. So the correct option for question number 22 is D. परीक्षामध्ये गफलत होऊ शकते. तुम्हाला वाटतं ग्राफ बी बरोबर आहे म्हणून तुम्ही काय करतात? ऑप्शन बी ला स्टिक करतात. तर ही चूक करू नये. व्यवस्थित बघा. डी या ऑप्शनचं उत्तर दिलेलं आहे ग्राफ बी. डी या ऑप्शनचं उत्तर काय दिलेलं आहे? ग्राफ बी. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 23 काय? प्रश्न क्रमांक 23 बघा. पुन्हा तोच कन्सेप्ट. कंडेन्सरला चार्ज केलं, बॅटरी डिस्कनेक्ट केली, दुसऱ्या कॅपॅसिटरला पॅरलमध्ये लावलं आणि वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी विचारलेला आहे बघा. ए कंडेन्सर ऑफ कॅपॅसिटर C1 इज चार्ज टू ए पोटेन्शियल V1 अँड डिस्कनेक्टेड. पुन्हा तोच कंडेन्सर C1 चार्ज केलं बाय बॅटरी ऑफ पोटेन्शियल डिफरन्स V1 and it is disconnected. Now another capacitor of capacity C2, now it is connected in parallel with C1, then the resultant potential V2. पुन्हा कॉमन पोटेन्शियल डिफरन्स V2 काढायचं आहे. कसं करता येईल आपल्याला? याचं उत्तर काढताना the charge it remains constant, charge Q1 is equal to Q2. ज्यावेळेस सिंगल कॅपॅसिटर असेल C1 त्याला आपण V1 या पोटेन्शियल डिफरन्सच्या बॅटरीने काय केलं? चार्ज केलं. समजा त्याच्यावर चार्ज स्टोअर झाला Q1. लेटर ऑन दॅट कॅपॅसिटर C1 इज डिस्कनेक्टेड अँड इट इज कनेक्टेड टू अनदर कॅपॅसिटर C2 अँड वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द कॉमन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1 अँड C2. रिमेंबर, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज Q1 इक्वल टू Q2. बट Q1 म्हणजेच काय होईल? C1 इंटू V1 आणि Q2 म्हणजेच काय होईल? आता Q2 मध्ये 2 कॅपॅसिटर यांचा पॅरलल कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. वेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल देअर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज C1 प्लस C2. आणि नवीन पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कॉमन पोटेन्शियल डिफरन्स हा V2 घेतला आपण. तर इक्वेशन काय आहे? C1 V1 इक्वल टू
C1 प्लस C2 ब्रॅकेटमध्ये इंटू V2 आणि याच्यावरून आपल्याला हा जो कॉमन पोटेन्शियल डिफरन्स आहे V2 इज इक्वल टू C1 V1 अपॉन C1 प्लस C2 C1 V1 अपॉन C1 प्लस C2 म्हणजे D इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 23. D इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 23. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. काय क्वेश्चन नंबर 24 बघा. In question number 24, two spherical conductor of capacity 3 microfarad and 2 microfarad. दोन spherical conductor आहे, त्यांची कॅपॅसिटी काय दिलेली आहे 3 मायक्रोफॅरेड आणि 2 मायक्रोफॅरेड. They are charged to same potential having radius 3 cm and that of 2 cm. They are charged to what? Same potential. म्हणजे दोन्हीचा पोटेन्शियल सारखा आहे, पण दोन्हीचं रेडियस कसं आहे. एकाचं रेडियस आहे 3 सेंटीमीटर, दुसऱ्याची रेडियस किती आहे 2 सेंटीमीटर. इफ सिग्मा 1 अँड सिग्मा 2 रिप्रेझेंट सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज. जर सिग्मा 1 आणि सिग्मा 2 त्या दोन स्फेरिकल कंडक्टरची काय सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, देन द रेशो ऑफ सिग्मा 1 अपॉन सिग्मा 2 इज. म्हणजे त्या दोन स्फेरिकल कंडक्टरच्या सरफेस चार्ज डेन्सिटीचा काय काढायचा आपल्याला रेशो काढायचा आहे. एक लक्षात असूया मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाची कंडिशन काय दिलेली आहे. द टू कंडक्टर दे आर चार्ज टू सेम पोटेन्शियल. आता पोटेन्शियल सेम म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला. पोटेन्शियल सेम हा स्फेरिकल कंडक्टर आहे, याचा रेडियस समजा R1 आहे, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम आहे, तर पोटेन्शियल V इज इक्वल टू काय असतं 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q डिवायडेड बाय R, वेअर R इज द रेडियस ऑफ दॅट कंडक्टर. या 1/4 पाय एप्सिलॉन 0 ला K असं घेतलं जातं कॉन्स्टंट. तर पोटेन्शियल इज सेम फॉर सेम पोटेन्शियल. दोन्ही स्फेरिकल कंडक्टरचा पोटेन्शियल सेम आहे, म्हणजेच V1 इक्वल टू V2, बट V1 इज KQ1 अपॉन R1 and V2 is KQ2 upon R2, where small r1 and small r2 they are the radius of two spherical conductor. Now from this KK get cancelled and we had a relation Q1 by Q2 is equal to, or Q1 upon R1 is equal to Q2 upon R2. It means Q1 by Q2 is equal to R1 by R2. But R1 is given 3 cm, R2 is given 2 cm. So Q1 by Q2 equal to R1 by R2 equal to 3 by 2. Equal to what? 3 by 2. And we know that as far as capacity of spherical conductor is concerned, C is equal to 4 pi epsilon 0 K into R. Means capacity of spherical conductor is also directly proportional to radius of that conductor. So C1 by C2 is equal to काय सांगतील आपल्याला C1 by C2 which is R1 by R2 means it is Q1 by Q2 and that is equal to 3 by 2. Now surface charge density sigma म्हणजेच काय असतं Q divided by charge per unit area. It means it is Q1 sigma 1 is equal to Q1 divided by 4 pi R1 square. Means sigma 1 is equal to Q1 by R1 square, sigma 2 is equal to Q2 by R2 square. It means sigma 1 by sigma 2 is equal to Q1 by Q2 into R2 square by R1 square. R2 square by R1 square. आता Q1 by Q2 ची किंमत आपल्याला माहित आहे 3 by 2, हे 3 by 2. R2 square by R1 square, R2 square म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन R1 square 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. So finally we get sigma 1 upon sigma 2 is equal to 2 by 3 is equal to what? 2 by 3. So A is the correct option for question number 24. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25 बघूया. टू कंडेन्सर ऑफ कॅपॅसिटी C and 2C. दोन कंडेन्सर आहे, एकाची कॅपॅसिटी C दुसऱ्याची 2C आहे. दे आर कनेक्टेड इन पॅरलल अँड देन इन सिरीज. पहिल्यांदा C आणि 2C ला पॅरलल मध्ये कनेक्ट केलं आणि नंतर काय केलं आपण, एक C आणि दुसरा काय 2C. पॅरलल मध्ये कनेक्ट केलं तर त्यांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती आला C प्लस 2C म्हणजे 3. त्यानंतर C आणि 2C या दोन्हीला काय केलेलं आहे सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. C and 2C दे आर कनेक्टेड इन सिरीज and their capacity is 3C. C and 2C are connected in parallel and then in series a condenser of capacitor 3C. C and 2C they are connected in parallel. There is third condenser of capacitor 3C, it is connected in series C, 2C and 3C like this. 3C condenser is connected in series. ही इथं आकृती दाखवलेली. आता काय विचारलं बघा. The combination is charged to V volt. इथं ह्या बॅटरीचं कॉम्बिनेशन किती आहे, या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स V आहे. The charge condenser of capacity
C is the charge on condenser of capacity C. या C कॅपॅसिटर वर किती चार्ज आहे हे आपल्याला काढायचं आहे. Now to find out the charge on a condenser of capacity C, काय करावं लागेल आपल्याला पहिले? To find out the charge on a condenser of capacity C. See here. First we have to find out what is the effective capacitance of this combination. याचा effective capacitance आपल्याला काढावं लागेल. Let Q is the net charge. पण याला जर सिम्प्लिफाय केलं C आणि 2C हे किती मिळतं? C and 2C they are in parallel, so this becomes equal to what? 3C. This combination C plus 2C is equal to 3C. So 3C and 3C they are in parallel. 1 by C equivalent is equal to 3C and 3C in parallel means 1 by 3 plus 1 by 3. So therefore C effective is equal to C effective equal to C by 3 plus C by 3 म्हणजे 3C divided by 2. 3C divided by 2. So the charge, if I say Q is the net charge, net capacitance is what? 3C divided by 2 and net potential difference is V. So how they are related? Q is equal to net charge is equal to net capacitance 3 by 2C into potential difference V. Into what? Potential difference V. तर हा झाला total charge Q. Now this charge Q here it gets bifurcated. या दोन्ही याच्यात हे चार्ज काय होईल? डिवाइड होईल. दिस चार्ज इट गेट्स डिवाइडेड इंटू 2 पार्ट. इथं हा चार्ज डिवाइड होईल. तर काय होईल मग आता? कसं होईल? सी हियर Q इज इक्वल टू 3 by 2 CV. आता या दोन्हीच्या अक्रॉस चार्जेसचा रेशो आपल्याला माहित आहे. चार्ज स्टोर्ड इज इनवर्सली. सी हियर C इज इक्वल टू Q by V. Means C is directly proportional to charge. C is directly proportional to what? Charge, because across these two capacitor potential difference is same. Means charge stored on each capacitor will depends on the amount of capacity. So as far as this parallel combination is concerned, if I say Q1 is the charge on C1, Q2 is the charge on 2C, then Q1 by Q2 must be equal to C by 2C. कारण charge is directly proportional to काय असतं? Charge is directly proportional to capacitance. So Q1 by Q2 equal to C by 2C equal to 1 by 2 is equal to काय आला? 1 by 2. Now adding numerator to the denominator. So Q1 upon Q1 plus Q2 is equal to 1 upon 1 plus 2. म्हणजेच काय होईल? Q1 upon Q1 plus Q2 is equal to 1 by 3 is equal to what? 1 by 3. Q1 upon Q1 plus Q2 is equal to 1 by 3. And if you just calculate Q1 upon, आता इकडे लक्ष द्या. See here, the combination is charge to V volt. The charge on condenser of capacity C काढायचं आहे आपल्याला. Charge on condenser of capacity काय काढायचं? C काढायचं आहे. So here in the denominator we are having Q1 plus Q2. But what is Q1 plus Q2? Q is equal to Q1 plus Q2. म्हणजेच त्या Q च्या जागेवर काय टाकता येईल आपल्याला? 3 by 2 CV. So as far as this equation is concerned, see here, in this equation where Q1 upon Q1 plus Q2 is equal to 1 by 3. Now Q1 plus Q2 च्या जागेवर आपण लिहिणार आता 3 by 2 CV. So by putting the value of Q equal to 3 by 2 CV equal to 1 by 3, you will get Q1 is equal to CV divided by 2. Q1 is equal to what? CV divided by 2. Means charge stored on capacitor C is equal to CV divided by 2. म्हणजेच प्रश्न क्रमांक 25 याचा करेक्ट ऑप्शन आहे डी. याचा करेक्ट ऑप्शन काय? डी. सी द नेक्स्ट क्वेश्चन, दैट इज क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26. What is there in question number 26? Two identical parallel air capacitors are connected in series to a battery of EMF. Two identical parallel plate capacitor, they are connected in series to a battery of EMF V. And if one of the capacitor is, if इथं बघा दोन कॅपॅसिटर दिलेले, टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर म्हणजे सुरुवातीला दोन्ही कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मधील काय एअर आहे. So two identical parallel plate air capacitors, they are connected in series to a battery of EMF V.
Now, if one of the capacitor is inserted in a liquid of dielectric K, then the potential difference of the other capacitor will become. बघा इथं सुरुवातीला काय सांगितलं तर नाही, सुरुवातीला दोन्ही कॅपॅसिटर मध्ये एअर आहे ते पॅरल मध्ये कनेक्ट केलेले आहे आणि बॅटरी व्ही आहे आणि बॅटरी काय व्ही आहे. सो द ईएमएफ ऑफ बॅटरी इज व्ही. सो लेट द कॅपॅसिटन्स of capacitor with air is C initially. So afterward, when one of the capacitor is immersed in what? Immersed in a liquid having dielectric constant K, तर त्याची कॅपॅसिटी बदलेल. When a liquid of dielectric K is inserted, it means the new capacitance will becomes Kc. म्हणजे दोन कॅपॅसिटरची किंमत काय होईल आता, एकाची किंमत तर C पण दुसऱ्याची किंमत काय होईल Kc. समजा पहिला कॅपॅसिटर C1 बिकम्स इक्वल टू Kc अँड C2, दुसरा कॅपॅसिटर तसाच राहिला एअर, C2 इज इक्वल टू C. देन आता इथे विचारलं काय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट सेकंड कॅपॅसिटर इज. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट सेकंड कॅपॅसिटर C2. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरला जर आपण लिक्विडमध्ये बुडवलं तर दुसऱ्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये काय बदल होतो आपल्याला माहित आहे. फॉर्म्युला काय, V2 इज इक्वल टू कॉमन पोटेन्शियल, आपल्याला V2 चा फॉर्म्युला माहित आहे. V2 इज इक्वल टू काय असतो, V2 इज इक्वल टू C1 इंटू V अपॉन C1 प्लस C2. C1 इंटू V अपॉन C1 प्लस C2. आता C1 ची किंमत किती आहे Kc. सो C1 इंटू V म्हणजे Kc इंटू V अपॉन C2 प्लस C1 म्हणजे C प्लस Kc. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं, C कॉमन घेतलं तर फायनली हा रेशो काय मिळतो आपल्याला, KV अपॉन K प्लस 1. तर बघा की सुरुवातीला आपल्याला दोन कॅपॅसिटर दिलेले, दोन्ही कॅपॅसिटरच्या प्लेटमध्ये एअर आहे. नंतर काय सांगितलं की हा जो पहिला कॅपॅसिटर आहे याला अशा लिक्विडमध्ये बुडवला जिचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय K आहे. तर दुसऱ्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्सवर याचा काय, त्याची किंमत काय, तर V2 इज इक्वल टू काय किंमत मिळते आपल्याला, K इंटू V अपॉन K प्लस V. K इंटू V अपॉन K प्लस V. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27. व्हॉट इज दॅट, क्वेश्चन नंबर 27. लक्षपूर्वक बघा, क्वेश्चन नंबर 27. ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज ए युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी E. इथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E आहे. E in between the plates. The distance between the plate is D. त्या दोन प्लेट मधील डिस्टन्स किती दिलेला आहे, D दिलेला आहे. and area of each plate is A. The energy stored in capacitor is. सिंपल आहे, फॉर्म्युला काय असतं, हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर. हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर तुम्हाला माहित आहे. फॉर्म्युला काय आहे, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू हाफ एप्सिलॉन 0 इंटू E स्क्वेअर. आता हा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ दॅट कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचा व्हॉल्यूम काढायचं म्हणजे एरिया ऑफ ईच प्लेट मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. आणि हा व्हॉल्यूम या बाजूला घेऊन गेलं तर काय होईल मग, एनर्जी स्टोर्ड E इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल मग, हाफ एप्सिलॉन 0 एनर्जी स्टोर्ड U इज इक्वल टू हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर. आता व्हॉल्यूम इकडे घेतलं, व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ प्लेट मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन दी प्लेट. हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर इंटू AD. हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर इंटू AD. तर दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन बरोबर असेल, ऑप्शन नंबर डी, हाफ एप्सिलॉन 0 E स्क्वेअर इंटू AD. लक्षात असू द्या A इंटू D म्हणजेच एरिया ऑफ ईच प्लेट मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन दी टू प्लेट, दॅट इज नथिंग बट व्हॉल्यूम वेअर दॅट इलेक्ट्रिक एनर्जी इज स्टोर्ड. तर 27व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे, प्रश्न क्रमांक 27चा करेक्ट ऑप्शन काय, डी. नाउ लुक ॲट क्वेश्चन नंबर 28. 28वा प्रश्न बघा तुम्ही आता. क्वेश्चन नंबर 28 काय दिलेलं आहे, ए कॅपॅसिटर ऑफ अननोन कॅपॅसिटर C इज कनेक्टेड अक्रॉस ए बॅटरी ऑफ V वोल्ट. एक अननोन कॅपॅसिटर आहे, त्याला V वोल्ट बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट केलं आणि समजा Q चार्ज स्टोअर झाले तर Q इज इक्वल टू काय येईल, CV. बघा त्यानंतर काय केलं त्यांनी, V the energy stored in it
or the charge stored in it, it becomes Q, म्हणजेच Q equal to CV. When potential difference across capacitor is reduced by, potential difference across capacitor काय केलं, reduced by, not reduced to, म्हणजे जे सुरुवातीचा पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये किती अमाऊंटनी कमी केलेलं आहे, इट इज reduced by V dash, इट इज reduced by V dash. म्हणजे इनिशियल पोटेन्शियल V असेल आणि तो पोटेन्शियल डिफरन्स जर V dash नी कमी केलं तर नवीन पोटेन्शियल डिफरन्स काय येईल मग, V minus V dash, V minus V dash. लक्षात असू द्या मित्रांनो, पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही कमी केलं काय किंवा जास्त केलं काय, त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर झालेल्या चार्जेसवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणून काय सांगते आपल्याला, चार्ज Q इज इक्वल टू C इंटू V आणि नवीन चार्ज Q डॅश इज इक्वल टू C इंटू V मायनस V डॅश, C इंटू V मायनस V डॅश म्हणजे CV मायनस CV डॅश, CV मायनस CV डॅश. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, चार्ज Q इज इक्वल टू C इंटू V हा इक्वेशन नंबर 1 झाला आणि दुसरा इक्वेशन काय, Q डॅश, म्हणजेच ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी टू प्लेट इज रिड्यूस्ड बाय V डॅश, म्हणजे नवीन पोटेन्शियल डिफरन्स V मायनस V डॅश असेल तर त्यावेळेस जे चार्ज आहे Q डॅश इज इक्वल टू C इंटू V मायनस V डॅश, दॅट इज CV मायनस CV डॅश. पण हे CV याच्या जागेवर काय लिहिते आपल्याला, इन प्लेस ऑफ CV वी कॅन राईट Q. So Q dash is equal to Q minus CV dash, Q dash is equal to Q minus CV dash, म्हणून C is equal to Q minus Q dash upon V dash, C is equal to Q minus Q dash upon V dash. So the option A is the correct option for question number 28. 28व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय, 28. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29, क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 इथे एक सर्किट दिलेलं आहे, तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 29 मध्ये लक्षपूर्वक बघा. देर आर 5 कॅपॅसिटर, ईच ऑफ कॅपॅसिटी C आर कनेक्टेड एज शोन इन फिगर इफ देअर रिझल्टंट कॅपॅसिटी इज 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे इथे या आकृतीमध्ये जे 5 कॅपॅसिटर आहे प्रत्येकाची किंमत सारखी आहे, ती आहे C. आणि इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या दोन पॉइंटच्या अक्रॉस इफेक्टिव्ह पोटेन्शियल, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती दिलेलं आहे, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज गिवन एज 2 मायक्रोफॅरेड. किती दिलेलं आहे, 2 मायक्रोफॅरेड. इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती दिलेलं आहे, 2 मायक्रोफॅरेड. जर तुम्ही या आकृती बघितली तर बघा कॅपॅसिटर कसे जोडलेले एकानंतर एक, वेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड वन आफ्टर दी अदर, त्याला काय म्हणतो आपण, कॅपॅसिटर्स दे आर कनेक्टेड इन व्हॉट, सिरीज. आणि ज्यावेळेस 5 कॅपॅसिटर प्रत्येकाची किंमत C आहे आणि त्यांना सिरीज मध्ये जोडलं तर 1/CS इज इक्वल टू N डिवायडेड बाय C. N म्हणजे किती कॅपॅसिटर आहे, 5 डिवायडेड बाय C. तर या 5 डिवायडेड बाय C ची किंमत आहे 2 मायक्रोफॅरेड. आता याच्यावरून C ची किंमत किती काढता येईल, सो फ्रॉम दिस the value of C is, C 5 divided by C is equal to 2 microfarad, 1/CS is equal to 5 by 2, म्हणजे 1/2 is equal to 5 by C or C is equal to 5 into 2 equal to किती येईल, 5 into 2 म्हणजे 10 मायक्रोफॅरेड. सिंपल आहे, 5 कॅपॅसिटर आहे, 5 सिरीज मध्ये जोडलेले, 1/CS is equal to काय असतं, N डिवायडेड बाय C. 1/CS ची किंमत दिलेली आहे 2, किती कॅपॅसिटर आहे 5, प्रत्येकाची किंमत किती आहे 2 मायक्रोफॅरेड. प्रत्येकाची किंमत किती आहे 2, प्रत्येकाची किंमत काढायची आपल्याला, C काढायचं आहे. सो द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज C इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड. C इक्वल टू काय, 10 मायक्रोफॅरेड. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 30. काय प्रश्न क्रमांक 30. ए स्फेरिकल रबर बॅलून कॅरीज ए चार्ज. ए स्फेरिकल रबर बॅलून इट कॅरीज ए चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस ऑफ अ बॅलून अँड इट इज ब्लोन अप. एक सरफेस, एक स्पियर घेतला, एक बॅलून घेतला स्फेरिकल इन शेप, त्याला चार्ज केलं आणि त्याला पुन्हा आता काय केलं आपण, ब्लो करायला सुरुवात केली. अँड इट इज ब्लोन अप अँड इन्क्रीज इन साईज. ब्लोन केल्यामुळे, हवा भरल्यामुळे काय होईल, त्याचा साईज वाढेल. दी टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द सरफेस बिकम्स. म्हणजे काय सांगितलं त्याने की एक बॅलून आहे, स्फेरिकल शेपचा आहे,
याच्यावर समजा क्यू अमाऊंट ऑफ चार्ज आहे, तर काय होईल, इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट number of lines of forces which are passing normally through it. So flux depends on what is the amount of charge enclosed by a surface. That given surface, that balloon encloses q amount of charge. So flux phi is directly proportional to charge enclosed by that surface. आता याला मी ब्लो केलं म्हणजे त्याचा शेप वाढायला सुरुवात होईल, त्यामुळे फ्लक्सवर काही परिणाम होतो का, नाही. तर एक ओळ तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इंडिपेंडेंट ऑफ साइज ऑफ ए कंडक्टर. वेदर द साइज इज इनक्रीज और डिक्रीज, शेप इज चेंज, इन एनी केस इलेक्ट्रिक फ्लक्स इट डिपेंड्स वन अँड ओनली वन थिंग, दॅट इज द चार्ज एनक्लोज बाय दॅट कंडक्टर. म्हणजे इथं हा जो प्रश्न आहे की इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ द सरफेस ऑफ दॅट बॅलून, इट रिमेन्स व्हॉट, अनचेंज. सो सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर C is the correct option for question number what? For question number 30. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 31. The capacitance of parallel plate capacitor with air as a medium. एक parallel plate capacitor आहे, दोन्ही प्लेट मध्ये काय एअर आहे, आणि त्या parallel plate कॅपॅसिटरची किंमत किती दिलेली आहे, 3 मायक्रोफॅरेड. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर गिवन, 3 मायक्रोफॅरेड. Now with the introduction of dielectric material medium between the two plates, the capacitance becomes, आता नंतर काय केलं, डायलेक्ट्रिक मटेरियल त्या दोन प्लेट मध्ये इन्सर्ट केलं आणि नवीन कॅपॅसिटी किती मिळते आपल्याला, 15 मायक्रोफॅरेड. सुरुवातीला 3 मायक्रोफॅरेड when air is present, later on after inserting a dielectric material the new capacity will become 15 microfarad. Then the permittivity of medium in SI unit is, आपल्याला इथे काय करायचं आहे, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, अँड दॅट इज इन व्हॉट, SI युनिट. लक्षात असू द्या, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इंटू के. हियर एप्सिलॉन इज नोन एज परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्स विथ डायलेक्ट्रिक इज इक्वल टू के टाइम्स सी. सी म्हणजेच एअर. तर पहिले आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची किंमत काढूया. कॅपॅसिटन्स विथ डायलेक्ट्रिक किती आहे, 15. 15 इज इक्वल टू के इंटू इनिशियल किती आहे, 3. म्हणजे के ची किंमत किती आली, 3 5 15. सो हियर वी आर हॅव्हिंग के इज इक्वल टू 5. के इज इक्वल टू व्हॉट, 5. अँड वी वॉन्ट टू फाइंड आउट इप्सिलॉन. इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 इंटू के. इप्सिलॉन 0 ची किंमत तुम्हाला माहित असते, 8.85 इंटू 10 टू द पॉवर -12 इंटू काय, के म्हणजे 5. म्हणजे 8 पंचे 40, 8 5 40, 8 5 what 40. So the final answer is 0.4425 into 10 to the power -10. So C is the correct option for question number 31. C is the correct option for question number 31. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32. Choose the correct relationship between polarization P and electric susceptibility of a material. पोलरायझेशन आणि इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ ए मटेरियल, या दोन्हीमध्ये काय करायचं आपल्याला, करेक्ट रिलेशन शोधून काढायचं आहे. तर पोलरायझेशन इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, ससेप्टिबिलिटी मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्ड. सो एक्स इंटू ई इज नथिंग बट पी. तर 32व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे सी. काय करेक्ट ऑप्शन आहे त्याचं, सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 32. आता प्रश्न क्रमांक 33 बघा, 33. What is that question number 33? See, question number 33. In question number 33, by assuming earth to be a charge conducting sphere, म्हणजे अर्थला एक स्फेरिकल कंडक्टर म्हणून अज्युम केलं, तर अर्थची कॅपॅसिटी, स्फेरिकल कंडक्टरचा फॉर्म्युला काय, कॅपॅसिटी ऑफ स्फेरिकल कंडक्टर 4πε0 k into r. 4πε0 k into r, that is capacity of what, spherical conductor. So by assuming earth to be a charge conducting sphere having volume v, त्या अर्थ ज्याला आपण स्फिअर कन्सिडर केलं त्याचा व्हॉल्यूम किती कन्सिडर करावं म्हटलं, v इज द व्हॉल्यूम, हॅव्हिंग व्हॉल्यूम v, द कॅपॅसिटन्स ऑफ द अर्थ इज, अँड a इज द एरिया, v इज द व्हॉल्यूम, अँड a इज, अँड द सरफेस एरिया इज a. तर इथं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की एरिया, व्हॉल्यूम काय असतं, स्फिअरचं व्हॉल्यूम अर्थचा 4/3πr3, वेअर r इज द रेडियस ऑफ अर्थ.
Earth is a sphere. So what is the area of sphere? It is 4 pi r square. 4 pi r square. आता या दोन्हीचा जर रेशो आपण घेतला तर हा 4 आणि 4 कॅन्सल होईल. हे r स्क्वेअर आणि r क्यूब म्हणजे इथं फक्त r राहील. याचा अर्थ काय होईल? v डिवायडेड बाय a इज इक्वल टू काय येईल? r डिवायडेड बाय 3. v बाय a इक्वल टू r बाय 3. v बाय a इक्वल टू r बाय 3 म्हणून r इज इक्वल टू 3v डिवायडेड बाय a. v बाय a इक्वल टू r बाय 3 म्हणून r इज इक्वल टू 3v डिवायडेड बाय a. बट कॅपॅसिटी ऑफ अर्थ as a spherical conductor it is 4 pi epsilon 0 into r. आता या r च्या जागेवर आपण 3v by a टाकूया. So in place of r if I put 3v by a then finally I will get that 4 into 3 is 12. So capacity of earth as a spherical charge conductor it is 12 pi epsilon 0 v divided by a. 12 pi epsilon 0 v divided by a. So D is the correct option for question number 33. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा प्रश्न बघा. 4 कॅपॅसिटर, 4 कॅपॅसिटर आहे. 4 कॅपॅसिटर ऑफ इक्वल कॅपॅसिटी, 4 कॅपॅसिटर आहे, चारीची कॅपॅसिटी सेम आहे. हॅव अन इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स C1 व्हेन कनेक्टेड. हॅव अन इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स C1 व्हेन कनेक्टेड इन व्हॉट? व्हेन कनेक्टेड इन सिरीज. अँड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स C2 व्हेन कनेक्टेड इन पॅरलल. देन दी रेशो. एक रिलेशन तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं. CP समजा माझ्याकडे n कॅपॅसिटर आहे, ते सिरीज मध्ये कनेक्ट केलं आणि n कॅपॅसिटर जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्ट करतात त्यावेळेस रिलेशन काय असतं बघा. हियर व्हेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज देन CS इज इक्वल टू C डिवायडेड बाय N. इथे 4 कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडले तर C1 इज इक्वल टू C बाय 4. पुन्हा तेच 4 कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडले. व्हेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल CP इज इक्वल टू NC. व्हेन n कॅपॅसिटर each of value C they are connected in parallel then CP इक्वल टू NC. इथं 4 कॅपॅसिटर चारीला जर पॅरलल मध्ये जोडलं तर त्यांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय येईल? C2 इक्वल टू 4C. आणि इथे रेशो कशाचा काढायचा मला? रेशो C2 अपॉन C1. So C2 upon C1 is equal to 4C upon C by 4. CC cancel 4 into 4 म्हणजे 16. तर या 34व्या नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन येईल 16 म्हणजे C is the correct option for question number 34. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 35. 3 parallel plate air capacitor. 3 parallel plate air capacitors are connected in parallel. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर पॅरलल मध्ये कनेक्ट केले म्हणजे त्यांचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय असेल? त्या तिन्ही कॅपॅसिटरचा सम. सो 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. ईच कॅपॅसिटर प्रत्येक कॅपॅसिटरचं काय सांगितलं त्यांनी? ईच कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया A/3. प्रत्येक कॅपॅसिटरचा प्लेट एरिया किती दिलेला आहे? प्रत्येक कॅपॅसिटरचा प्लेट एरिया दिलेला आहे A/3. अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट. आता पहिल्या कॅपॅसिटरचं सेपरेशन बिटवीन प्लेट किती आहे? D. दुसऱ्याचं किती आहे? 2D. तिसऱ्याचं किती आहे? 3D. तर लक्षात असू द्या एरिया ऑफ प्लेट ऑफ ऑल द 3 कॅपॅसिटर इज A/3 अँड द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन द 2 प्लेट इन 3 डिफरंट कॅपॅसिटर्स आर D, 2D अँड दॅट ऑफ 3D. तर सुरुवातीला आपल्याला कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर C इक्वल टू A एप्सिलॉन 0 बाय D. हा फॉर्म्युला तर माहित आहे. कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर A एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D. पण इथे या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येकाचा एरिया किती दिलेला आहे? A/3 आणि हा डिस्टन्स सुद्धा बदलून दिलेला आहे D, 2D अँड 3D. तर तिन्ही कॅपॅसिटरचे फॉर्म्युले आपण लिहूया. C1 इज इक्वल टू एप्सिलॉन 0 A डिवायडेड बाय 3D. इथं 3 का आला? कारण एरिया A च्या ऐवजी A/3 घेतलेलं आहे. दुसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स एप्सिलॉन 0 A बाय 3 इंटू 2D. 3 इंटू 2 म्हणजे 6 म्हणून दुसऱ्याचा कॅपॅसिटन्स किती आला? C2 इक्वल टू एप्सिलॉन 0 A बाय 6D. तिसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काढायची आहे. एप्सिलॉन 0 A च्या जागेवर A/3 आणि D च्या जागेवर 3D. सो एप्सिलॉन 0 A बाय 3 इंटू 3D म्हणजे एप्सिलॉन 0 A बाय 9D. आता तिन्ही कॅपॅसिटरच्या किमती आपल्याला माहित आहे. C1, C2, C3
दे आर गिवन बाय दिस रिलेशन. आता या तिन्ही पॅरलल प्लेट कॅपॅसिटरला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे आणि पॅरलल मध्ये कनेक्ट केल्यावर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स हा काय असतो? इट इज सम ऑफ द थ्री कॅपॅसिटर C1 प्लस C2 प्लस C3. आता C1 C2 C3 याच्यातून एप्सिलॉन 0 A बाय D हे कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरल? 1/3 प्लस 1/6 प्लस 1/9. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर काय मिळतो? 11 एप्सिलॉन 0 A डिवायडेड बाय 18D. 11 epsilon 0 A divided by 18D. So C is the correct option for question number 35. C is the correct option for question number 35. आता बघा पुन्हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 36 मध्ये. इथे दोन सरफेसेस दिलेले, एक सरफेस आहे S1 आणि दुसरा सरफेस काय S2. So S1 and S2 are the two imaginary surfaces enclosing charges plus Q and minus Q as shown in figure. Then the electric flux through S1 and S2 respectively are. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी सरफेस इज नथिंग बट चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस. तर सरफेस S1 बघा, ह्या सरफेस S1 मध्ये एक चार्ज आहे प्लस क्यू आणि दुसरा चार्ज काय? मायनस क्यू. प्लस क्यू अँड मायनस क्यू म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू प्लस ऑफ मायनस क्यू whole divided by epsilon 0. Net charge 0 म्हणजे electric flux phi over the surface S1 is 0. So any surface which encloses an electric dipole, कारण ह्या दोन्ही चार्जेसचा मॅग्निट्यूड सारखा आहे, पोलॅरिटी अपोजिट आहे म्हणजे ते इलेक्ट्रिक डायपोल आहे. सो ए सरफेस कॅरिंग इलेक्ट्रिक डायपोल हॅज 0 इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे सरफेस S1 वर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल? 0. तर या चार ऑप्शन पैकी फक्त C आणि D मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द सरफेस S1 इज 0. तर या दोन्ही पैकी एक उत्तर आपल्याला काढायचं. आता दुसरं काय? सरफेस S2 एनक्लोजेस ओनली चार्ज मायनस Q2. सरफेस S2 एनक्लोजेस चार्ज मायनस Q2. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स एनक्लोज बाय सरफेस S2 इट इज मॉड ऑफ Q डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. मॉड ऑफ Q डिवाइडेड बाय एप्सिलॉन 0. सो आउट ऑफ दिस फोर ऑप्शन, only option C is correct. That is electric flux over the surface S1 is 0 and electric flux over the surface S2 is Q divided by epsilon 0. Electric flux over the surface S2 is equal to Q divided by epsilon 0. So see question number 37, प्रश्न क्रमांक 37 बघा. आता हा प्रश्न 2020 MSCET ऑनलाइन एक्झाम मध्ये तीनदा रिपीट झालेला आहे. ए कॅपॅसिटर ऑफ अननोन कॅपॅसिटन्स इज कनेक्टेड अक्रॉस ए बॅटरी ऑफ V वोल्ट. द चार्ज इंड्यूस्ड इन इट इज Q coulomb. Charge induced in it is what? Q coulomb. When potential across capacitor is reduced by V dash, then charge induced in it becomes Q dash coulomb. Then the potential V is. पुन्हा तेच आहे. Let Q is the charge stored in a condenser of value C and V is the potential difference. Q is equal to C into V. आणि दुसऱ्यांदा त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस जी बॅटरी लावलेली आहे त्याचा पोटेन्शियल डिफरन्स कशाने किती अमाऊंटने रिड्यूस केला? इट इज रिड्यूस्ड बाय V डॅश. पोटेन्शियल डिफरन्स इज रिड्यूस्ड बाय. Reduced by means new potential difference is V minus V dash, original minus amount by which that potential is reduced. And the new charge is Q dash, म्हणजे सुरुवातीला Q चार्ज होता, so Q equal to CV. नंतर potential difference reduce केला by an amount V dash, नवीन चार्ज Q dash म्हणजे Q dash is equal to C into V minus of V dash. आता हे दोन रिलेशन आपल्याकडे आहे. Q equal to C into V and Q dash is equal to C into V minus of V dash. आता या इक्वेशन वरून C इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? C इज इक्वल टू फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट C इज इक्वल टू Q डॅश अपॉन V मायनस ऑफ V डॅश. Q डॅश अपॉन V मायनस ऑफ V डॅश. सो एज फार एज दिस C इज कन्सर्न, C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V. C इज इक्वल टू व्हॉट? Q डिवायडेड बाय V. म्हणजेच या इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला जे C आहे त्या C च्या जागेवर मी काय लिहू? Q डिवायडेड बाय V. आणि हा V राईट हँड साइडला घेतला तर हा इक्वेशन काय होईल? Q इज इक्वल टू Q डॅश अपॉन V मायनस V डॅश इंटू V. इंटू व्हॉट? V.
Now cross multiply it, so you will get qv minus of qv dash is equal to what? Is equal to q dash into v. आणि याच्यावरून जर आपण फायनली कॅल्क्युलेट केलं तर v इज इक्वल टू क्यू व्ही डॅश अपॉन क्यू मायनस क्यू डॅश, क्यू व्ही डॅश अपॉन क्यू मायनस ऑफ क्यू डॅश. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 37. पुढचा प्रश्न क्रमांक 38 बघा काय, फार सिंपल आहे. ए प्लेन सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर, एरिया सीजीएस युनिट मध्ये दिलेलं आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर. It is kept in a uniform electric field of intensity 200 Newton per coulomb. 200 Newton per coulomb. If the angle between normal to the surface and field is 60 degree. बघा हा एरिया आहे. Angle between normal to the surface, हा normal to the surface आहे, म्हणजेच हा एरिया वेक्टर. Angle between normal to the surface and the direction of electric field, हा अँगल दिलेला आहे थीटा इक्वल टू 60. थीटा इक्वल टू व्हॉट? 60. आणि काय सांगितलं आपल्याला? देन द इलेक्ट्रिक फ्लक्स, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू काय लिहितो आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू ई इंटू डी एस इंटू कॉस ऑफ थीटा, वेअर थीटा इज अँगल बिटवीन नॉर्मल टू द surface area and direction of electric field. So flux phi associated is equal to flux phi associated with that area is EA cos of theta. EA cos of theta, EI 200, area I 200, cos of theta म्हणजे cos 60, cos 60 म्हणजे sin 30 1/2 काय 1/2. आणि हा जो एरिया आहे हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असल्यामुळे त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल मीटर स्क्वेअर मध्ये तर डिवायडेड बाय काय येईल? 100 into 100. It means naturally 200 into 10 to the power minus 4 मीटर स्क्वेअर असे येईल इंटू 1/2 इंटू 200. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर काय मिळतो? 2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. सो द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया इज 2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. सो डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 39. पुढचा प्रश्न क्रमांक 39 थेरी आहे. In a current carrying conductor, displacement current is produced. Current carrying conductor मध्ये तुम्हाला माहिती आहे displacement current केव्हा प्रोड्यूस होतो? In a current carrying conductor, displacement current is produced when electric field or electric flux is varying with respect to time. Either there is change in electric field with respect to time or there is change in electric flux with respect to time. So in current carrying conductor, displacement current is produced. Condition is what? Either there is change in electric field with time or electric flux, it must varies with time. So C is the correct option for question number 39. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 40 काय? Which of the following molecule is a non-polar molecule? खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. निश्चित तुम्हाला माहिती आहे CO2 is a non-polar molecule. CO2 is what? Non-polar molecule. पुढचा प्रश्न क्रमांक 41 बघा. क्वेश्चन नंबर 41 हा कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे. इन क्वेश्चन नंबर 41 इनिशियली n आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आर जॉईंड इन पॅरलल. म्हणजे सुरुवातीला हे बघा हे n आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे, त्यांना कसं जॉईन केलेलं आहे? पॅरलल मध्ये. आर अँड दे आर चार्ज टू पोटेन्शियल V. म्हणजे potential difference across each capacitor किती असेल? when capacitors are connected in parallel then potential difference across each capacitor is V. प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? मग प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V असेल. किती असतो? V is the potential difference across each capacitor when they are connected in parallel. Now these capacitor they are connected in series. तर ह्या पहिल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल V, दुसऱ्याचं V, तिसऱ्याचं V. सो नेट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सिरीज कॉम्बिनेशन इज V plus V plus V plus V up to n times. So net potential difference when capacitors are, see, when they are connected in series, then the potential difference across them will becomes what? N times V. It becomes what? N times V. तर प्रश्न विचारलेला आहे की then potential difference becomes, सिरीज मध्ये जोडल्यावर पोटेन्शियल डिफरन्स काय होईल? NV. पोटेन्शियल डिफरन्स काय होईल? NV. तर 41 याचा या प्रश्नाचं उत्तर काय? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. आता त्या डी ऑप्शन मध्ये अँड एनर्जी रिमेन्स सेम. तर आता इथं बघा एनर्जी कसं काढायचं? एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ CP इंटू V स्क्वेअर.
आणि हिचं एनर्जी काय येईल हाफ CS इंटू व्ही स्क्वेअर. लक्षात असू द्या when n capacitors are connected in parallel their effective capacitance is what n times c. so हा काय येईल एनर्जी स्टोर्ड हाफ NC इंटू व्ही स्क्वेअर. आणि इथं काय येईल हाफ ऑफ CS च्या जागेवर when same capacitors are connected in series effective capacitance is C by n. so C by n. आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स V काय n टाइम्स V म्हणजेच n स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. तर हा एक n कॅन्सल झाला म्हणजे पुन्हा हाफ NC इंटू व्ही स्क्वेअर. इथं सुद्धा हाफ NC इंटू व्ही स्क्वेअर means whether n capacitors they are connected in parallel or they are connected in series energy stored in them will remain same. म्हणून प्रश्न क्रमांक 41 याचा करेक्ट ऑप्शन आहे डी. क्वेश्चन नंबर 41 याचा करेक्ट ऑप्शन काय असेल डी.